नमस्कार मित्रांनो, आपण आज सोयाबीनला तिसरी फवारणी घेतोय बरं का. कारण आपण पहिली फवारणी डायरेक्ट 10-11व्या दिवशीच घेतली होती खोडाळीसाठी म्हणून, आणि त्याच्यानंतर एक मध्ये घेतली होती म्हणजे 21-22व्या दिवशी. आणि आता आपण घेऊ लागलो आहेत. आता फुल सुटलं आहे तर ठीक आहे, सध्या घ्यायची नव्हती मला. कारण आहे ना, एकदम जास्त फुलामध्ये फवारणी केलं आहे ना, थोडासा फुलावर पण प्रॉब्लेम होतो, जरा झाड ट्रेसमध्ये जाते. पण थोडा मव्याचं प्रमाण दिसायला आहे जागी जागी. मवा म्हणजे याच्यावर हिरवा मवा पडायला आहे सोयाबीनवर. मवा तुडतुडे ते एकदम आपल्याला ह्याच्यावर पडते बघा काळा मावा, तसा ह्याच्यावर सोयाबीनवर हिरवा मावा दिसायला आहे. मग मव्याचं काय माहिती आहे का, ते एकतर शोषून घेते पूर्ण पानामधलं, आणि त्यानं आहे ना लय फास्ट पसरते बरं का. आणि तसं साध्या कुठल्याही औषधानं पण मरते असं पण आहे बरं का. म्हणजे नाजूक पण असते मरायला, आणि पसरायला पण लय डेंजर असते. तर आपण साधे बी म्हणलं तर आपण घेतलं आहे बघा, इमिडा घेतलेला आहे आपण. इमिडा क्लोराईड याचं आपण द्रावण केलेलं आहे. ते पॉकेटच भेटते तर ह्याचे इमिडाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातलं तुम्ही कोणतंही फवारू शकता. आपण हे एकदाच सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हलवून तयार केलेलं आहे. आणि बाकी काय सगळं मग 05234 एक घेतलेलं आहे. हे बघा, हे 05234नं जरा फुलगळ होत नाही. सोबत आपण हे टॉनिक तेच घेतलेलं आपण, विरा 5 म्हणून आहे. हे सीवीड आहे, ह्याच्यामध्ये बरेच कंटेन आहेत अजून. बघा, अमिनो ॲसिड, फुलिक ॲसिड, ह्युमिक ॲसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, म्हणजे जे आपले छोटे छोटे घटक लागतात पिकाला ते त्याच्यामध्ये आहेत. तर आणि राहिला विषय तर आपल्याकडे पाऊस तर नाही मित्रांनो. तरी आता तेवढंच भारी आलं नाही म्हणा सोयाबीन, पण बरं आहे. इतरांच्या सोयाबीनपेक्षा तर आपलं बरं आहे. आता आमच्याकडे कंडिशन आज झाली आहे की आता काय सांगावं, पाऊसच गायब आहे तर काय करणार आहोत. आता फुल तर भयंकर सुटलेलं आहे. बघा, हे बघा, ह्या सोयाबीनमध्ये आहे ना आता जाईलची कंडिशनसुद्धा म्हणजे जाता आलं नसतं, एवढं ते ह्यानं पसरलं असतं. पेरल्या पाऊस गायब झाला होता, पुन्हा 10-15 दिवस आला नाही, पुन्हा मध्ये 2 दिवस पडला, आणि परत जो गायब झाला आहे तो अजून पावसाचा पत्ता नाही. मग मध्ये जरा 2 दिवस पडला होता, त्याच्यात वल चांगली झाली होती, त्याच्यावरच आले हे. बघा, हे पूर्ण असं म्हणजे आता दुपारचा टाईम आहे, माना टाकायल्यासारखं व्हायले. आणि आज तर कडक कडक ऊन पडलेलं आहे बघा. तर शक्यतो फुलामध्ये फवारणी घेत जाऊ नका. जर कोणाचं फुलाच्या अगोदरच नॉर्मल फुलं दिसायला चालू झाली की मग फवारणी घ्या. आपल्याला जरा ते मव्यामुळे झालेलं आहे म्हणून घेतो आहे मी. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.